रामन राघवन काय किंवा ही केस काय, जो कोणी खुनी होता हा मनाने पूर्णपणे किडलेला किंवा मनाने पूर्णपणे संतप्त असा होता। 1985 सालची मुंबई फारशी गजबजलेली नसायची, कारण आजच्या काळात मुंबईतील अनेक गजबजलेली आणि वर्दळीची ठिकाणं त्या काळी मात्र रात्रीचा अंधार आणि नीरव शांतता आपल्या कवेत दडवून असायची। मुंबईत राहणारा कर्मचारी वर्ग देखील दिवसभर काम करून दिवस सरला की आपल्या घरी निघून जायचा। तर याउलट मुंबईत राहणारा बेघर मुंबईकर म्हणजेच मुंबईतला असा व्यक्ती ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही, तो मुंबईच्या फुटपाथवरच रात्र काढायचा आणि त्याच्या याच गोष्टीचा फायदा घेऊन रात्रीच्या अंधारात तो मुंबईतील बेघर लोकांना आपलं सावज बनवायचा। त्या सिरियल किलरला आज आपण स्टोनमॅन या नावाने ओळखतो। या स्टोनमॅनने 80च्या दशकात मुंबईतील सायन ते किंग सर्कल या परिसरात एकूण 12 हत्या घडवून आणल्या आणि त्यामुळे संपूर्ण मुंबईत त्यावेळी स्टोनमॅनची दहशत निर्माण झाली होती। 1985च्या रात्री मुंबईतील सायन लगतच्या परिसरात सर्वत्र अंधार शुकशुकाट पसरलेला असताना रात किड्यांची किरकिर मात्र लांबपर्यंत स्पष्ट ऐकू येत होती। त्यावेळी रात्रीच्या भयावह वातावरणात रस्त्याच्या एका कडेला एक बेघर व्यक्ती मात्र शांतपणे झोपलेली होती। दिवसभर काम करून थकलेला असल्यानं त्याला अगदी गाढ झोप लागली होती। त्याच वेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एक माणूस मात्र त्या व्यक्तीकडे एकटक पाहत होता। अगदी तशाच प्रकारे जसा एक बिबट्या शिकार करण्यापूर्वी आपल्या सावजाकडे बघतो आणि मग हळुवारपणे दबक्या पावलानं चालत तो आपल्या सावजाच्या दिशेनं जाऊ लागतो, अगदी त्याचप्रमाणे हा व्यक्ती सुद्धा त्या झोपलेल्या माणसाच्या दिशेनं जाऊ लागतो आणि थोडं अंतर चालल्यानंतर तो व्यक्ती जमिनीवरून एक मोठा दगड उचलण्याचा प्रयत्नही करतो, पण त्या दगडाचं वजन जास्त असल्यानं त्याला तो दगड उचलण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते। त्याच वेळी दगड जमिनीवर घासल्यानं थोडा आवाज होतो, पण या आवाजानं रस्त्याजवळ झोपलेल्या त्या माणसाला मात्र जाग येत नाही। तो नेहमीप्रमाणे शांत झोपेत असतो। रस्त्याजवळ झोपलेल्या या माणसाला त्याच्या आयुष्यातील ही शेवटची रात्र आहे याची पुसटशीही कल्पना आलेली नसते। बघता बघता हातात दगड घेतलेला तो व्यक्ती त्या माणसाजवळ येऊन उभा राहतो आणि आपली संपूर्ण ताकद एकवटून हातातला दगड तो आपल्या डोक्याच्या वर उचलतो आणि मग पाठचा पुढचा विचार न करता तो व्यक्ती तो दगड खाली झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर मारतो। एका क्षणात सर्वत्र नीरव शांतता पसरते आणि त्यानंतर काही घडलंच नाही अशा आविर्भावात तो मारेकरी तिथून निघून जातो। सायनमध्ये झालेल्या या हत्येनंतर काही तासातच पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचतात आणि तपास कार्याला सुरुवातही करतात। पण मृत व्यक्ती कोण आहे याचा शोध घेणं पोलिसांसाठी फारच आव्हानात्मक होतं, कारण अवजड दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्यानं पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटवणं शक्य नव्हतं। याशिवाय मृत व्यक्ती कुठून आली आणि तिचं कुटुंब कुठे राहत आहे याची माहिती देखील पोलिसांना मिळत नव्हती। घटनास्थळी फक्त रक्तानं बरबटलेल्या दगडाशिवाय इतर कुठलीच महत्वाची वस्तू पोलिसांना सापडली नाही। म्हणूनच या हत्येनंतर काही दिवसातच पोलिसांनी पुराव्यांअभावे या हत्येचा तपास बंद केला। त्यामुळे हत्येशी जोडला गेलेला एक प्रश्न कायम अनुत्तरितच राहिला आणि तो प्रश्न म्हणजे मारेकरी कोण होता। 1985च्या त्या काळ रात्री
सायनमध्ये एका व्यक्तीची डोक्यात दगड मारून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्यामुळेच त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे पोलिसांसाठी देखील अवघड काम होतं। तरी देखील पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांच्या हाती काहीच न लागल्याने त्यांनी ह्या केसचा तपास अखेर बंद केला। पण सायनमध्ये इतक्या निर्घृणपणे हत्या करणारा तो रहस्यमय मारेकरी मुंबईत मात्र मोकाट फिरत होता। याच गोष्टीची पुसटची कल्पना मुंबईकरांना त्या काळी नव्हती। मुंबई सायन येथे रस्त्यालगत सापडलेल्या मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं, तेव्हा पोस्टमार्टम रिपोर्टनुसार डोक्यात जबर आघात झाल्यानं त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता हे निष्पन्न झालं। मात्र रात्रीच्या अंधारात झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला कोणी केला आणि का केला हे मात्र काही केल्या पोलिसांना शोधता येत नव्हतं। म्हणून पोलिसांनी पुराव्याच्या अभावे या हत्येचा तपास बंद केला। अशातच पोलिसांना सायनमध्ये आणखीन एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी लगेचच घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी कंबर कसली, तेव्हा या ठिकाणी देखील घटनाक्रम अगदी तसाच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। रस्त्यावर राहणाऱ्या एका माणसाची पुन्हा एकदा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती। मृतदेहाची अवस्था फारच वाईट झाली होती। अवजड दगडानं डोकं ठेचल्यामुळे मृतदेहाचा चेहरा मोहरा ओळखण्याजोगा राहिला नव्हता। याशिवाय मृत व्यक्ती बेघर असल्यामुळे त्याची ओळख सांगणारे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र पोलिसांना सापडले नाही। त्यामुळे हत्येच्या बाबतीतही उपस्थित करण्यासारखे असंख्य प्रश्न असले तरी त्याची उत्तरं शोधण्यासाठी तितकेसे प्रबळ पुरावे पोलिसांकडे मात्र नव्हते। याखेरीज आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचं घरदार नसल्यामुळे त्याच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी देखील कुणीही उपलब्ध नव्हतं। सायनमध्ये 2 मृतदेह आढळल्यामुळे या दोघांच्याही हत्यांमध्ये फार साम्य मात्र आढळत होतं। तरीही या दोन्ही हत्यांचा एकमेकांशी काही संबंध असेल याचा अंदाज पोलिसांना बांधता आलेला नव्हता। अशातच काही महिन्यानंतर मुंबईतील किंग सर्कल लगतच्या एका फुटपाथवर अशाच प्रकारे हत्या करण्यात आलेला आणखीन एक मृतदेह आढळला। याही माणसाची हत्या डोक्यात दगड घालूनच करण्यात आली होती आणि हा मृत व्यक्ती सुद्धा रस्त्यावरच राहणारा होता आणि त्याची ओळख पटवणारे कुटुंबीय किंवा नातलग नव्हते। पोलिसांनी यावेळी ही घटनास्थळाची पाहणी करत असताना रक्तानं माखलेला एक अवजड दगड आढळला होता। मात्र तरी सुद्धा या सर्व हत्यांचा एकमेकांशी काही संबंध असेल किंवा या सर्व हत्या करणारा व्यक्ती एकच असेल यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांना योग्य ते पुरावे सापडत नव्हते। त्यामुळे पोलिसांनी याही घटनेत तपास कार्याला स्थगिती दिली। पण तपास कार्याला पूर्णविराम मिळत असल्यामुळे मुंबईत एक विक्षिप्त मारेकरी मोकाट फिरत होता, ज्यानं मुंबईत अतिशय निर्घृणपणे 3 हत्या केल्या होत्या आणि आता तो आणखीन एका सावजाच्या शोधात होता। अशातच मुंबईत आणखी 3 हत्या झाल्या। या 3ही हत्या डोक्यात दगड घालून करण्यात आल्या होत्या। डोकं दगडानं ठेचलं असल्यामुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणं याही वेळी अशक्य होतं। याखेरीज हत्या करण्यात आलेले व्यक्ती हे रस्त्यावरील बेघर भिकारी आणि कचरा गोळा करणारे होते। या 3 हत्येनंतर मुंबईत अशाच प्रकारे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या एकूण 6 झाली आणि त्यामुळे मुंबईत हत्या करणारा मारेकरी अजून मोकाट फिरत असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली। पोलिसांनी त्यांच्या तपास कार्याचा वेग सुद्धा वाढवला। सर्वात आधी पोलिसांना मारेकरी कोण आहे
आणि तो त्या हत्या का करतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, कारण मुंबईत एका मागोमाग एक झालेल्या या 6 हत्यांमध्ये साम्य होतं आणि हत्या करण्याचं पॅटर्न सुद्धा सेम होतं. हे घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांच्या लक्षात आलं होतं. याशिवाय पोलिसांना प्रत्येक मृतदेहाजवळ एक भला मोठा रक्तानं माखलेला दगडही प्रत्येक वेळी आढळत होता, ज्याचं वजन अंदाजे 30 किलो इतकं होतं. त्यामुळे मारेकरी एक व्यक्ती नसून 2 ते 3 लोकांची एखादी टोळी असावी असा पोलिसांनी अंदाज बांधला होता. कारण 30 किलो वजनाचा दगड उचलून हत्या करणं हे एका माणसाचं काम वाटत नव्हतं. आणि खरंच जर या हत्या एकाच व्यक्तीनं केल्या असतील तर मग तो व्यक्ती तरुण आणि शरीर यष्टीनं बलवान असेल असा कयास पोलिसांनी बांधला. ही अशी जी हत्याकांड असतात ही याला सायको किलर असं म्हणतात. इतर खुनी आणि सायको किलरमध्ये शोध घेणं फार फार कठीण असतं. एक साधं कारण आहे की इतर खुनांच्या पाठीमागे काहीतरी हेतू असतो, काहीतरी मिळवायचं असतं. इथे सायको किलरला काहीच मिळवायचं नसतं. तुम्ही बघितलं असेल की या हत्याकांडात जेवढ्या हत्या झाल्या त्यांच्याकडून काहीही चोरी करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांचा तपास लागणं फार कठीण असतं. एकच असतं सायको किलरचं की मला कशावर तरी सूड घ्यायचं आहे, माझी उपेक्षा झालेली आहे, माझी अवहेलना झालेली आहे, माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही आहे आणि मी या जगात आहे हे कोणाच्या लक्षातच नाही आहे, ह्याचा जो राग असतो तो राग तो दगड आपटून केला जातो. तुम्ही बघितलं असेल आपण घरातसुद्धा राग आला की बऱ्याच वेळा हातातली वस्तू फेकतो, मोर्चामध्ये आपण दगड फेकतो, पण तो काळ किती असतो? साधारण अर्ध्या ते 1 सेकंदाचा. आम्ही हातात असलेली वस्तू आपण फेकतो. तर जस्ट तुम्ही आता इमॅजिन करा की हा दगड किंवा हातातली वस्तू फेकणं, तेव्हा आलेला राग त्याला 10,000 गुणा. तर ती इंटेन्सिटी जी असते ती त्या माणसाच्या मेंदूमध्ये सतत असते. 80च्या दशकात मुंबईमध्ये एका अज्ञात मारेकऱ्याने बघता बघता 6 लोकांची हत्या केली. हत्या झालेले सर्व व्यक्ती रस्त्यावर राहणारे भिकारी आणि कचरा गोळा करणारे व्यक्ती होते. त्यामुळे मुंबई पोलिसांना असा निष्कर्ष काढावा लागला की रहस्यमय मारेकरी अशाच लोकांना टार्गेट करतोय ज्यांचं घरदार नाही किंवा त्यांचा कोणी मित्र परिवार नातेवाईक नाही. मात्र या अशा लोकांची हत्या करण्यामागे मारेकऱ्याचा नेमका मोटिव्ह काय आहे आणि तो या हत्या का करतोय याबद्दलची कुठलीच माहिती पोलिसांना त्या काळी मिळत नव्हती. अशातच एके दिवशी एक अशी घटना घडली ज्या घटनेनंतर या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. मुंबईमध्ये सुरू असलेल्या हत्या सत्रानं पोलिसांना अक्षरशः चक्रावून सोडलं होतं. अशातच मुंबईतील एका ठिकाणी एक बेघर माणूस राहत होता. हा माणूस दिवसा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा आणि रात्र झाली की रस्त्यावर जागा मिळेल तिथे झोपायचा. नेहमीप्रमाणेच तो एके रात्री कामावरून सुटल्यावर झोपण्यासाठी रस्त्याजवळ असलेल्या एका कठड्याजवळ आला. तेव्हा रात्र असल्यामुळे सर्वत्र अंधार पसरलेला होता. म्हणून आपलं अंथरूण टाकून झाल्यावर तो व्यक्ती शांतपणे झोपला होता. त्याच वेळी रात्रीच्या अंधारात मुंबई स्वतःची दहशत निर्माण करणारा तो मारेकरी त्याच्यावर नजर ठेवून होता. त्याची भेदक नजर एकटक त्या व्यक्तीकडे पाहत होती. काही वेळानंतर कठड्यावर झोपलेला माणूस गाढ झोपेत असल्याची खात्री पटताच मारेकरी त्याच्या शेजारी असलेला एक मोठा दगड उचलतो आणि सावधपणे त्या व्यक्तीच्या दिशेनं जाऊ लागतो. कठड्याजवळ झोपलेला तो व्यक्ती अगदी गाढ झोपेत होता, म्हणून त्याच्या सोबत आता काय घडणार आहे याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. मारेकरी आता त्याच्या अगदी जवळ येऊन उभा राहतो आणि त्याच्या हातातला दगड तो त्या व्यक्तीच्या डोक्यात मारण्यासाठी वर उचलू लागतो. इतक्या झोपलेल्या त्या व्यक्तीला जाग येते आणि त्याच्यावर हल्ला करू पाहणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीला पाहून तो भीतीनं अक्षरशः कावरा बावरा होऊन तिथून पळून जातो.
मुंबईतच घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांना या विक्षिप्त आरोपीला पकडण्यात यश मिळेल असं वाटलं होतं, कारण हा वेटर एकमेव व्यक्ती होता जो त्या रहस्यमय मारेकऱ्याच्या हल्ल्यातून वाचला होता. म्हणून आता या प्रकरणामागचे सर्व धागेदोरे सापडतील असं पोलिसांना वाटत होतं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अंधार असल्यामुळे त्या व्यक्तीला मारेकऱ्याचा चेहरा नीट पाहता आलेला नव्हता. मुंबईत झालेल्या त्या 6 हत्यांनंतर आता 1.5 वर्ष उलटून गेली होती. 1987 नंतर पुन्हा मुंबईत हत्या सत्राला सुरुवात झाली. 1985 ते 1988 या 3 वर्षादरम्यान मुंबईत एकूण 12 हत्या झाल्या. या 12ही हत्या एकाच प्रकारे करण्यात आलेल्या होत्या. पोलिसांचा तपास 1988च्या अखेरपर्यंत सुरू होता. पोलिसांनी सर्व संशयित गुन्हेगारांची कसून चौकशी केली. रात्रीचे राऊंड अप वाढवले. रस्त्यावर झोपणाऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला गेला. रस्त्यावर एकटं झोपणाऱ्यांना वस्तीच्या ठिकाणी एकत्र झोपण्याचा सल्ला दिला. म्हणून 1988 नंतर मुंबईत होणाऱ्या हत्या थांबल्या. पण 1989 मध्ये कोलकातामध्ये एका मागोमाग एक हत्या होऊ लागल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व हत्या मुंबईतील हत्यांशी फारच साम्य दर्शवणाऱ्या होत्या. कोलकातामध्ये सुद्धा रस्त्यांवर राहणाऱ्या बेघर लोकांची डोक्यात अवजड दगड मारून हत्या करण्यात आल्या होत्या. साल 1989 मध्ये फक्त 6 महिन्यांच्या कालावधीत कोलकातामध्ये एकूण 13 जणांची हत्या करण्यात आली. त्यामुळे मुंबई आणि कोलकातामध्ये हत्या करणाऱ्या रहस्यमय मारेकऱ्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. वृत्तपत्रांच्या शीर्षकातून तत्कालीन मीडियानं या रहस्यमय मारेकऱ्याला त्यावेळी स्टोनमॅन असं नाव दिलं होतं. तेव्हापासूनच या रहस्यमय मारेकऱ्याला सर्वजण स्टोनमॅन या नावानंच ओळखू लागले. स्टोनमॅन हा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनाच टार्गेट का करायचा? त्याला अशा लोकांबद्दल मानसिक संताप होता की त्याने काही कारण नसताना या सर्व हत्या घडवून आणल्या? या प्रश्नासह आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई आणि कोलकातामध्ये सर्व हत्या घडवून आणणारा स्टोनमॅन हा एकच व्यक्ती होता की हे मारेकरी दोन्ही वेगवेगळे होते? सध्या तरी या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळणं शक्य नाही, कारण स्टोनमॅनचे हे गूढ काळाच्या ओघात मागे राहिले. ते कदाचित कधीच न उलगडण्यासाठी. अपराध महाराष्ट्राला हादरवणारा या क्राईम विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह. तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.